नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। मित्रांनो, अपडेट अशी आहे आता की या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे। मित्रांनो, आता न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांसाठी आलेला आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून की आता शेतकऱ्यांसाठी कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे आणि कोणती तारीख ठरलेली आहे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी। व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका। स्किप करसाल तर तुम्हाला माहिती समजणार नाही। तर चला मित्रांनो, तुम्हाला जास्ती वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पाहायला मिळतील। तर चला काय अपडेट आज जाणून घ्या पुढे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत पात्र असूनही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। न्यायालयाने राज्य सरकारला येत्या 6 आठवड्यात आत या थकीत आणि पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। शेतकरी मित्रांनो, 6.58 लाख शेतकऱ्यांसाठी 5,800 कोटींचा दिलासा। न्यायालयाच्या स्पष्ट आदेशामुळे राज्यातील अंदाजे 6,58,000 शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे। या शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफीची रक्कम सुमारे 5,800 कोटी रुपया इतकी आहे। अनेक वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरावर अखेर न्याय पडण्याची चिन्हे आहेत। न्याय प्रक्रियेची पार्श्वभूमी, एका शेतकऱ्यांचा संघर्ष। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खेर्डी येथील शेतकरी भाऊसाहेब बजरंग पारखे यांच्या याचिकेपासून झाली। पारखे हे 2017च्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही त्यांना लाभ मिळाला नव्हता। तब्बल 3 वर्षे सरकारी पातळीवर पाठपुरावा करूनही निराशाचा मिळाल्याने त्यांना 1 सप्टेंबर 2019 रोजी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली। खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे शासनाकडून पालन न झाल्याने पारखे यांचे वकील ॲडव्होकेट अजित काळे यांनी न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली। न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती वैशाली जाधव पाटील यांच्या खंडपीठाने या अवमान याचिकेवर सुनावणी करताना सरकारला थकीत शेतकऱ्यांच्या खात्यात 6 आठवड्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। काय आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना? 2017 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली होती। तर शेतकरी मित्रांनो, योजनेचे मुख्य उद्दिष्ट 1 एप्रिल 2009 नंतर पीक कर्ज किंवा मध्यम मुदतीचे कर्ज घेतल्या आणि 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणे। प्रोत्साहनपर लाभ, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान। OTS योजना, 1.5 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यासाठी एक वेळ समझोता योजना OTS लागू करण्यात आली होती। या योजनेतून सुमारे 44 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, परंतु तांत्रिक अडचणी आणि माहितीतील त्रुटीमुळे 6,58,000हून अधिक शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते। शेतकरी मित्रांनो, नागपूर खंडपीठाच्या निर्णयाची व्यापक अंमलबजावणी। यापूर्वी नागपूर खंडपीठानेही अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांच्या याचिकेवर असा निर्णय दिला होता। औरंगाबाद खंडपीठाचा हा आदेश अधिक मोठ्या स्तरावर लागू होणार असल्याने या वंचित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। शासनाच्या भूमिकेवर लक्ष। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थकीत कर्जमाफीसाठी 6,000 कोटींच्या निधीला मंजुरी देण्याची घोषणा यापूर्वीच केली होती, परंतु अंमलबजावणी रखडली होती। सहकार मंत्री अतुल सावे यांनी ही योजनेची पोर्टल पुन्हा सुरू करून पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आश्वासन विधान परिषद दिले होते। आता न्यायालयाच्या कठोर निर्देशामुळे सरकारला कोणत्याही परिस्थितीत तातडीने अंमलबजावणी करणे भाग पडणार आहे। अखेर अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षा असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी हे न्यायालयीन पाऊस मोठा दिलासा घेऊन आले आहे। पुढील 6 आठवड्यात सरकार या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी किती तत्परतेने
करते याकडे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी समुदायाचे लक्ष लागून राहिले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. आता भेटूया. धन्यवाद.